नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहिणीसाठी अतिशय मोठी अपडेट्स या ठिकाणी असणार आहे. कारण की आपल्याला माहीत आहे की बघा, आपल्या खात्यामध्ये जे ₹1500 ना हे वेळेवर येऊ नाही राहिले. म्हणजे दर महिन्याला एक तारीख जी आहे ना, ही फिक्स नाही आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप मोठं टेन्शन येतं की आज पैसे येतील की उद्या येतील की परवा येतील. असं निश्चित तारीख या ठिकाणी लाडकी बहिणीच्या हप्त्याबद्दल इथे अजून तरी सरकारने इथे केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीची टेन्शन आहे ना, हे वाढलेले आहेत. आता यावरच्या मंत्री आदिताई तटकरे आहे ना, यांनी महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी दिलेले आहे. तर ते नेमक्या काय म्हणाले आहेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जुलैच्या हप्त्याबद्दल सुद्धा इथे महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी ते बघणार आहोत. कारण की आपल्याला माहीत आहे की जवळ-जवळ 82 लाख ज्या लाडक्या बहिणी ना, या इथे अपात्र इथे झालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा यामध्ये अपात्र होऊ नये म्हणून तुम्ही नेमकं काय करायला हवं, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती इथे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघा सगळ्यात पहिले मंत्री आदिताई तटकरे नेमके काय म्हणाले आहेत, त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा इथे लाडकी बहीण योजनेबद्दल आदिताई नेमकं काय म्हणालेले आहेत. लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारवर आर्थिक भार पडेल, शासनाचे नुकसान होईल अशा प्रकारचे आक्षेप घेतलेले होते. काहींनी तर या योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली होती. त्यामुळे आज त्याच लोकांकडून महिलांच्या हिताची भाषा केली जात असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. ज्यांनी या योजनेला सुरुवातीपासून विरोध केला, त्यांनी आता लाडक्या बहिणींची अचानक काळजी वाटू लागल्याचं टोला त्यांनी ते लगावलेला आहे. सरकार जनतेसाठी चांगले काम करत असेल, त्यावर विरोधकांकडून टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र टीकेमुळे सरकारच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. राज्यातील पात्र महिलांपर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे महायुती सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, असं त्यांनी ते म्हटलेलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महिलांसाठी सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध योजना जी आहे ना, ही राबवत आहेत, असं ते म्हटलेले आहेत. लाडकी बहीण योजना भविष्यातही सुरू राहील आणि त्याची अंमलबजावणी कोणत्याही खंड पडू दिला जाणार नाही, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलेले आहेत. यंदाच्या विधिमंडळात अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण आणण्यात आल्याचेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे लाडकी बहीण लखपती दिदी असं विविध योजनांसह आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे सुरू असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटलेले आहेत. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो असणार आहे आपला जुलैच्या हप्त्याबद्दल. तर बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर जो जुलैचा हप्ता आहे ना, हा जुलैचा हप्ता आपल्याला या आठवड्यामध्ये इथे भेटणे शक्य नाही आहे. त्यानंतर हा जो हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला असं वाटते की अ, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा आता पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट आहे आणि या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला इथे जुलैचा जो हप्ता आहे ना, तो इथे भेटू शकतो. हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी असणार आहे. कारण की बघा जो हप्ता आहे ना, हा प्रत्येक जे हप्ते आहे ना, हे खूपच लेट होत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना इथे टेन्शन येत आहे की बुवा पैसे कधी येतील, कसे येतील? त्यामुळे सरकारने एक निश्चित तारीख करावं का? तुम्हाला यावर काय वाटते? ते कमेंट करून नक्की सांगायचं की सरकारने समजा 10 तारीख सांगितली तर त्या महिन्याच्या 10 तारखेलाच इथे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर ते पैसे पडायला पाहिजेत का? तुमचं मत इथे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि त्यानंतर तुम्हाला जर पुढचे जर हप्ते व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल, तर तुम्ही आत्ताच काय करायचं आहे, की तुम्ही जेव्हा अर्ज भरला तेव्हा तुमचं नाव असेल, तुमचं गाव असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव हे बँक अकाउंटवर सारखं आहे का? त्यानंतर आधारावर ते नाव सारखं आहे का? किंवा पॅन कार्ड असेल, या तीनही याच्यावर तुमचं नाव सेम आहे का? ते एकदा तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. जर सेम नसेल, तर आत्ताच जाऊन तुम्हाला एडिट करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे आहे ना, हे सबमिट करून घ्यायचे. तरच तुमचे जे पुढच्या हप्त्याने ते सुरळीत सुरू राहणार आहे. अन्यथा तुमचा हप्ता जो लाभ आहे ना, तो कुठल्याही परिस्थितीत इथे बंद होऊ शकतो. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.